नमस्कार. चला तर आज आपण डब्यासाठी मुलांना पटकन होणाऱ्या 4 प्रकारच्या चमचमीत अशा भाज्या पाहणार आहोत. तर अगदी घाईगडबडीच्या वेळी पटकन बनवून तयार होतात. तर सुरुवातीला पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं मोहरी छान तडतडली की वरून 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचं. गॅस बारीक करायचा आहे आणि वरून 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची. यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. बारीक करत असताना थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं. 2 शिमला मिरच्या अशा बारीक कट करून घ्यायच्या. 2 बटाटे सालं काढून कट करून घ्यायची. ती टाकून घ्यायची आणि तेलामध्ये 2 ते 3 मिनटं छान अशी फुल गॅसवर परतून घ्यायची आणि नंतर झाकण ठेवून 10 ते 12 मिनटं 1 ते 2 वेळा परतत आपल्याला भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. पटकन शिजले जातात बटाटे, जास्त वेळ लागत नाही. आणि हे पहा छान असं अधूनमधून मिक्स करून घ्यायचं आणि मिठाच्या पाण्यातच हे बटाटे शिजलं जातं. पाणी टाकायची काही गरज पडत नाही. बटाटे सॉफ्ट झाले करून थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं. आवडत असल्यास यामध्ये तुम्ही एखादा मसालाही टाकू शकता आवडीनुसार. आणि हे पहा तयार आहे आपली झटपट अशी शिमला मिरच आणि बटाटा मिक्स भाजी. तर आता दुसरी भाजी करूयात आपण. तरी इथे मी भेंड्या स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि आता कढईमध्ये टाकून घेऊयात. तर भेंडी चिकट न होण्यासाठी काय करायचं, भेंडी सुरुवातीला तेल न टाकता कोरडीच भाजून घ्यायची. त्यामुळे काय होतं, भेंडी आपली चिकट बनली जात नाही आणि भेंडी तर लहान मुलांची सर्वात फेवरेट असते. तर भेंडी छान अशी परतून घ्यायची 2 ते 3 मिनटं फुल गॅसवर आणि काढून घ्यायची. आणि आता पॅनमध्ये आपल्याला 2 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं मोहरी छान तडतडली की इथे आपल्याला तर भरपूर लसूण टाकून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बारीक कट करूनही टाकू शकता. मी असं पूर्ण टाकून घेतलेलं आहे. लसणामुळे खूप छान अशी टेस्ट येते आपल्या भेंडीला. आणि लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि आता वरून भेंडी टाकून घ्यायची आणि भेंडी आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे. फुल गॅसवर 2 ते 3 मिनटं परतून घ्यायची आहे. आणि आता गॅस बारीक करून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं वरून. आणि आता वरून मसाले टाकून घ्यायचे. तर इथे मी मॅगी मॅजिक मसाला टाकून घेत आहे. त्यामुळे मुलं खूप आवडीने खातात आणि भेंडीला अजून अशी एक्स्ट्रा चव येते जास्त आणि चमचमीत लागते आपली भेंडी खायला, अशी चविष्ट लागते जास्त. वरून 1 चमचा धना पावडर आणि पाव चमचा हळद टाकून मसाल्यामध्ये भेंडी छान अशी एकजीव करून घ्यायची आहे. हे पहा आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं फक्त एक वाफ काढून घ्यायची. जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर भेंडी चिकट बनली जाते. भेंडी अशी झाकण न ठेवताच परतून घ्यायची. पटकन शिजली जाते, जास्त वेळ लागत नाही. हे पहा भेंडी आपली छान अशी सॉफ्ट झालेली आहे. हे पहा. तर आता आपण तिसरी भाजी करून घेऊया. तर कढईमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं. तर आता तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं मोहरी छान तडतडली की आता वरून आपल्याला इथे 1 कांदा मी असा बारीक कट करून घेतलेला आहे मीडियम साईजचा, तो टाकून घेऊयात. आणि कांदा आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. म्हणजे जास्त असा करपवायचा नाही, थोडासा असा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे. कांदा छान असा सॉफ्ट होतो. तर 2 ते 3 मिनटं छान असा कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आणि वरून आता 1 मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची. आणि आता वरून मसाले टाकून घेऊयात. तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर अर्धा चमचा घरगुती काळं तिखट, याऐवजी ते तुम्ही लाल तिखट टाकलं तरी चालेल. पाव चमचा हळद आणि 1 मोठा चमचा भरून इथे मी किचन किंग मसाला टाकून घेत आहे. त्यामुळे काय होतं, भाजी आपली खूप अशी टेस्टी बनली जाते. आणि छान असं मसाल्यामध्ये कांदा एकजीव करून घ्यायचा आहे. आणि वरून आता 1 टोमॅटो असं मी बारीक कट करून घेतलेला आहे, ते टाकून घेऊयात आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. टोमॅटो पटकन शिजलं जातं, जास्त वेळ लागत नाही. आणि वरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकल्यामुळे तर पटकन शिजलं जातं टोमॅटो आपलं. छान असं मिक्स करून घ्यायचं मीठ आणि झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटे एक वाफ काढून घ्यायची. तर हे पहा बारीक गॅसवर 5 मिनिटे एक मी वाफ काढून घेतलेली आहे. आणि आता टोमॅटो छान असं मॅश करून घ्यायचं, छान असं एकजीव करून घ्यायचं. आणि आता वरून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. छान असं ग्रेव्ही तयार होते आपली. आणि झाकण ठेवून अजून 5 मिनिटं शिजवून घेऊयात आपण फक्त. छान असं एकजीव होते. आणि आता इथे मी सोयाबीन अगोदरच भिजवून ठेवलेलं होतं, ते टाकून घेऊयात. तर 1 वाटी सोयाबीन गरम पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटं भिजवून पाणी काढून असं पिळून घ्यायचं आणि वरून यामध्ये टाकून घ्यायचं. आणि टाकल्यानंतर 3 ते 4 मिनिटं मसाल्यामध्ये छान असं एकजीव करून घ्यायचं. पाणी पूर्णपणे आटवून घ्यायचं. आणि आता वरून बारीक कट करून भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि छान असं एकजीव करून घ्यायचं. अगदी पटकन बनवून तयार होते चविष्ट आपली ही सोयाबीनची भाजी. आणि तुम्ही अगदी झटपट बनवू शकता सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी, डब्यासाठी पटकन होते. तर आता आपण भाजीचा चौथा प्रकार करूयात. तर सुरुवातीला कढईमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं. तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि इथे मी खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि कांद्याचं असं भाजून बारीक वाटण करून घेतलेलं आहे, ते टाकून घेऊयात. आणि तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं.
आणि एका टोमॅटोची मी अशी मिक्सरमध्ये प्युरी करून घेतलेली आहे. तर ती प्युरी आपण टाकून घेऊयात मसाल्यामध्ये आणि छान अशी एकजीव करून घ्यायची. आणि फुल गॅसवर ग्रेव्ही आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, पटकन शिजली जाते त्यामुळे टोमॅटो पटकन शिजलं जातं. हे पहा छान असं कडेने तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि आता वरून इथे मी थोडीशी अद्रक लसूण पेस्ट टाकून घेत आहे. आणि आता मसाले टाकून घ्यायचे. तर 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा घरगुती लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, यामुळे कलर खूप छान येतो आपल्या भाजीला. आणि आता अर्धा चमचा घरगुती काळा तिखट टाकून घ्यायचं. आणि ते तिखटाचं प्रमाण तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार कमी जास्त केलं तरी चालेल. आणि आता छान असं ग्रेव्हीमध्ये मसाले एकजीव करून घ्यायचे, परतून घ्यायचे. आणि थोडंसं इथे मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेत आहे, त्यामुळे भाजी छान अशी आपली एकजीव होते. आणि छान असं मिक्स करून घेऊयात मसाल्यामध्ये. हे पहा या पद्धतीने. आणि आता वरून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं सुरुवातीला या पद्धतीने. आणि इथे मी 4 ढोबळी मिरची असं मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत. हे पहा या पद्धतीने तुम्ही बारीक कट करून घेतली तरी चालेल. आणि छान असं मसाल्यामध्ये ढोबळी मिरची एकजीव करून घ्यायची. हे पहा या पद्धतीने. आणि ढोबळी मिरची पटकन शिजली जाते, जास्त वेळ लागत नाही. आणि आता वरून इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेत आहे. हे पहा. आणि आता मीडियम गॅसवर आपल्याला छान असं एकजीव करून भाजी झाकण ठेवून 10 मिनटं शिजवून घ्यायची आहे. गॅस जास्त फुल करायचं नाही, मीडियम गॅसवर शिजवून घ्यायची आहे. तर हे पहा भाजी आपली 10 मिनटात अगदी पटकन शिजून तयार होते, जास्त वेळसुद्धा लागत नाही. आणि हे पहा छान अशी सॉफ्ट झालेली आपली ढोबळी मिरची. तर या पद्धतीने सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी नक्की करून पहा. खूप सोप्या पद्धतीने इथे मी रेसिपी सांगितलेल्या आहेत. तर मी बनवलेल्या आजच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर.